नमस्कार मित्रांनो, माझ्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। मी अक्षय विडे आपला आजचा ब्लॉग सुरू करूया। व्हिडिओ टायटल का बघितलं असेल तर चला सुरू करूया आपला ब्लॉग। इकडे सकाळचे 8:30 झाले, भेटू तुम्हाला आणि फॉलो करा इंस्टाग्राम ब्लॉग तुम्ही नंतर बघा। त्याच्या आधी तुम्ही स्टोरी बघायला भेटेल, कुठे राईडला काय प्लॅन आहे सगळं। तर जसं आता ब्लॉग हा बघता त्याच्या आधी तुम्ही स्टोरी मी बघायला भेटेल, तर बघा। तर चला व्हिडिओ एंड पर्यंत बघा। नवीन असेल त्यानंतर सबस्क्राईब व्हिडिओ नवीन त्या स्पॉटला चला आपण सोलो जास्ती करतो राईड, त्यावर बघायला भेटेल। कोण नाही जास्ती भेटू तो पुढे चला त्या स्पॉटला। आता आपण चाललंय की वॉटरफॉलचा तुम्हाला दाखवतो कुठला स्पॉट आहे आणि काय बघितलं भेटतो की आपण चाललं त्या स्पॉटला भेटतो। आता एक पाऊस लागला आणि ट्रेनकोट घातलं की आपल्याला एक्सरसाइज समोर नाही तर आपण वॉटरफॉल जाता बिझनेस जाणार होते आणि हेल्मेट आहे आपलं, त्यामुळे जाता भेटतो आणि एंडपर्यंत व्हिडिओ बघा भेटतो। चला वॉटरफॉलला इकडं रेनकोट आपण घातलं कारण की मध्ये आपलं एक्सरसाइज थांबून ठेवण्यासाठी की भिजायला नको पैसे बाकी टाईमला पण रेनकोट घातल्यानंतर वॉटरफॉलला जाताना असं भिजण्याच्या टायमिंग भिजायला नको म्हणून आणि आज स्कूटी आणली तर भेटू तुम्हाला ज्या मित्रांनो। आता आपण जाणार इकडनं लेफ्ट घेतले की आपल्याला त्याच्या अक्रोळी वॉटरफॉलला जिकडे आपण चाललं आहे तिकडनं, आणि त्याच्या आधी तुम्ही बघितले ह्याच रस्त्याने आपण नागझरीला राईड घेतली की आपण तांदूळवाडी गावा साईडला एक डॅम होतो त्या साईडला आपण गेलेलं लास्ट टाइम तुम्ही व्लॉग बघितला आणि तिकडे चालले आपण। आता आपली स्कूटी आहे सोबत, भावाची स्कूटी घेऊन चालली इकडनं आपण आता नागझरीच्या इकडे रस्त्यावर आहे। तुम्हाला भेटो तिकडं अधिकारी पेटो, मला नाही समजलं तर इकडनं तुम्ही अधिकारी पेटो अधिकारी हॉस्पिटल आले की तुम्हाला इकडं लेफ्ट आहे आणि एक राईट आहे। तुम्हाला जो स्पॉट दोन्ही कोण जाऊ शकते। इकडं आपल्याला तसा सहज आहे आणि बोईसरहून पालघरला जवळच ती बोईसरहून 40 किलोमीटर पालघरला पण जवळच आहे। पालघरल्यानंतर तो आधीचा तुम्ही ब्लॉग बघितला तो बघा, लिंक भेटून आणि पॉपर विलेशी तो स्पॉट तर त्यानं सफावाल्या पालघरनंतर जवळच आहे 30 किलोमीटर, बोईसरवाल्यांसाठी 40-50च्या आसपास आहे आणि इकडं बोईसरवाल्यांसाठी हा जवळच आहे। लेफ्ट घेतली अक्रोळी फॉलला तर भेटतो तुम्हाला। चला अक्रोळी वॉटरफॉलला जाण्याचं आपल्या जवळच आहे 30-40 किलोमीटर आणि पाऊस बघा किती भरलेला आहे। फुल आज मजाच म्हणजे फुल भरलेला आहे। आपण मोबाईल कवर घेतला आहे। इकडं मस्त एकदम चांगलं आहे। सरळ जायचं कुठे तुम्हाला लोक मॅपची पण गरज नाही पडणार कारण इकडनं सरळ गेलं की सरळ जसा रस्ता जातो तसा तुम्हाला जायचं इकडनं, आणि रस्ता पण चांगला आहे। आणि रविवारी येत असेल तर या कारण की रविवारी मस्त रस्ता खाली भेटतो आणि पण हे पण आहे मार्केट पण असतो, त्यावर तुम्ही सामान काय घ्यायचं असेल तर घेऊ शकता का भाज्या सगळं घेऊ शकता। इकडं रस्ता चांगला आहे बघा, थोडंफार खराब आहे भेटतो तुम्हाला पुढे येतं। असं आता इकडं डायव्हर्सन आहे तर इकडनं रस्त्यासाठी जायला इकडं आता दोन ब्रिज बनत तिकडनं रस्त्यासाठी येतं तिकडनं राईड घ्यायला लागतो। तिथं आपण चाललं आता ब्रिजच्या खाली इकडनं तुम्हाला सांगण्याचं थांबलं इकडनं की एक गाव लागतं किरात, त्याच्यानंतर एक गाव लागतं तर आपला राईड घ्यायला लागतो त्या अक्रोळी डॅमसाठी जाण्यासाठी। मग भेटतो पुढे एंडपर्यंत बघायला व्हिडिओला। त्याला भेटतो आता ब्रिज आणि मित्र तुम्हाला दिसत इकडं काय मस्त डोंगराच्या ढग आलेले एक नंबर दिसायला भारी वाटतं आणि काय ग्रीनरी मस्त वाटते एक नंबर दिसायला। तर कॅमेरा दिसेल का नाही माहीत नाही, इकडं हे ढग असे ते चला इथं आपण पोचलेले आहे। रस्ता जाताना थोडा खराब रस्ता आला की समजा पोचले आपण इकडं। आता इकडं आपल्याला राईड घ्यायचं आहे, तिकडनं चालली थोडंसं पुढे आले की पोचलो आपण आणि असं वाटतं बघायला इकडे ग्रीनरी सगळं समोर पण तिकडे डोंगर या साईडला तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही, फोकस कॅमेरा इथं इकडे का डोंगर त्या साईडला दोन्ही साईडला मस्त इकडे एक नंबर भारी वाटतं बघायला। आणि असा लुक इकडनं एक नंबर हे बघा, इकडनं असं एक दिसायला एक नंबर वाटतं। इकडे डोंगरसाठी थांबलो बघायला मस्त वाटतं एक नंबर। आता आपण चालले त्या अक्रोळी डॅमला घुसले राईड घेतली इकडनं सर रस्ता असा व्ह्यू दिसायला इकडं। आता छोटा रस्ता चांगला रस्ता थोडा खरबळीत रस्ता भेटतो आणि पाऊस चाललेला थांबतो येतो जातो थांबतो चाललाय तर पाऊस बघा तर डेन पण त्याला भेटतो। आता आपण आलेले आहे हा रस्ता येण्याचा पण दोन रस्ते आहे, इकडनं तुम्ही लेफ्ट साईड पण येऊ शकता, राईट साईड हा एक चिखलाचा रस्ता वाटतं पहिलेचा जो जुना रस्ता होता तो इकडनं तुम्ही येऊ शकता बाईक स्कूटी घेऊन। पण असे तुम्ही येण्याचे एक तुम्हाला पाहिजे असेल एक चांगला असतं बाईक इकडे बघा इकडे येऊन लावू शकतो, याच्याकडे इकडे असतं चांगलं बाईक कारसाठी तुम्हाला ऑफरोडिंग बाईक असे तुम्ही येऊ शकता इकडनं, नाही तर इकडनं येऊ शकता स्कूटी लावण्यासाठी। तर आता आपण इकडे आलेले जस्ट तिकडे बघलं कोण नाही सांगणार पण
बघितलं. पण आता तिकडे असं डहाणू वन विभागाने नोटीस लिहिली आहे का तुम्हाला दाखवतो पुढे बघा. मित्रांनो इकडे बंधन केलं वाटतं क्षेत्र हा वाटतं डहाणू विभागाने, कारण की इकडे दिलेलं आहे. तुम्ही पॉज करून वाचू शकता कशासाठी बंद केलं आहे, कारवाई होईल त्याने म्हणून हा रस्ता वाटतं इकडे जाण्यासाठी बंद केलं होतं. आता काय मित्रांनो तुम्ही बघितलं असाल इकडे आपल्या वन विभागाने बॅनर लावलं की अलाउड नाही की जाणार. तर काय करा मित्रांनो, नुसतं एवढं मजाशीर एन्जॉय करत एवढे आलेले पावसा एन्जॉय व्ह्यू घेत सगळं तुम्हाला दाखवत आले. पण आता काय गव्हर्नमेंटने नाही अलाउड नाही, पण कायदा नियम मोडला तर काय कायदा आहे काय कारवाई ते सगळं दिलेलं इकडे. एवढ्यासाठी काय नाही, सेफ्टीसाठी आपल्याला लावलं नाही. असं आपण एकट्याच आहे, कोण सोबत असतं ते वेगळी बात आहे, पण सेफ्टीसाठी त्यांनी लावलं आहे. अलाउड नसेल तर नाही अलाउड. नेक्स्ट टाइम यूज कधी ते आपण आले तर मित्र फॅमिलीसोबत त्या भेटू तुम्हाला. त्याला भेटून काय मस्त वाट. इकडनं पायवाट एक दोन जायला काय काय मी इथं पायवाट केलेली इकडनं मस्त. आता इथपर्यंत आपण आलेले, पण काय आता अलाउड नाही गव्हर्नमेंट पुढे जायला. आणि हा व्ह्यूचा एन्जॉय करा मित्रांनो. एवढा आता एवढे इथपर्यंत आले तर हा व्ह्यू असा दिसायला. इकडनं हा एवढा मोठा नदी आहे का काय काय डॅम आहे माहीत आहे. मग असा लुक असा ग्रीन. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्रेस द बेल आयकॉन. कॉमेंट नक्की सांगा कशी होती आपली राईड. फेल झाली इकडनं तर या इथपर्यंत आलेले तर भेटू नेक्स्ट प्रॉब्लेम तर भेटू तर पुढच्या.